पालघरमधून पालघर साधू हत्याकांडावरून पुन्हा एकदा आता राजकारण तापू लागले। भाजपनं आरोप केलेल्या काशीनाथ चौधरींनी पक्षात प्रवेश त्यांना दिला। शेकडो कार्यकर्त्यांसह चौधरींनी हाती कमळ घेतलं। आरोप केलेल्या व्यक्तीला प्रवेश दिल्यानं विरोधकांकडून यावर मोठी टीकेची झोड उठली। 2020 मध्ये पालघर इथं झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा आता तापतंय। भाजपनं आरोप केलेल्या व्यक्तीला पक्षात घेतल्यानं वाद निर्माण झालाय। माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांनी काल पालघरमध्ये भाजपत प्रवेश केला आणि याच काशीनाथ चौधरींवर भाजपनं त्यावेळी गंभीर आरोप केलेले होते आणि त्यामुळे आता विरोधकांना आयतं कोलीत मिळालेलं आहे। तर काशीनाथ चौधरींच्या प्रवेशानंतर आमदार रोहित पवारांनी भाजपवर हल्लाबोल करत ट्विट केलेलं आहे। तर पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपी म्हणून भाजपनं ज्या काशीनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपनं पक्षात घेतलं। मग पालघर हत्याकांडामागे भाजपच होतं असं म्हणायचं का? हेच भाजपचं ढोंगी आणि बेगडी हिंदुत्व आहे। राजकारणासाठी भाजप कोणत्याही थराला जातं हे अनेकदा सिद्ध झालंय। कोणत्याही विषयाचं राजकारण करून भाजपकडून सत्तेची पोळी भाजली जाते, पण यामुळे सामाजिक संतुलन बिघडलं, त्याचं मोठं नुकसान राज्याला सहन करावं लागलं। दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। गोष्ट तर हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे, पण तरीही मी माहिती घेतली, मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला, एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत, तोपर्यंत ते चांगले होते। आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले। पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे। त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे। सिंचन घोटाळा, चक्की पिसिंग म्हणणारे उपमुख्यमंत्री होतात। हे महाराष्ट्रात काही नवीन नाही। सगळे आरोप ते जेवढे कोणावर करतील ते खरे आणि तिकडे सरेंडर की मग बरे असं ते आहे। त्याच्यामुळे आम्हाला काय याच्यात नवीन नाहीये। फक्त या तुम्ही कसेही असाल, म्हणजे आत्ता ज्याला गुंड पुंड हे म्हणत होते ते सगळे गुंड पुंड त्यांच्या मांडीवर आहे।